मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून संत तुकोबांच्या पालखीत चरण सेवेचा उपक्रम राबवण्यात येतोय आणि त्याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी सुजित काळंगेंनी। रामकृष्ण हरी मंडळी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष तथा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून अनुगामी लोकराज्य महाअभियान या ठिकाणी राबवलं जाते आणि वारकऱ्यांची चरणसेवा केली जाते आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी वारकरी जे आहेत त्यांची चरणसेवा या माध्यमातून केली जाते। हा उपक्रम वर्षोनवर्ष या ठिकाणी चरणसेवा जी सेवा नावाचा प्रकार आहे वारकरी संप्रदायामध्ये, त्या सेवेचा खरं तर हा एक भाग आहे असं म्हणायला काय हरकत नाही। या सगळ्या ज्या उपक्रम आहेत त्या उपक्रमाच्या संदर्भात कार्यरत असणारे सर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल या उपक्रमाचं प्रयोजन नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने हा उपक्रम राबवला जातो? नमस्कार। खरं तर अनुगामी लोकराज्य महाअभियान अर्थात अनुलोम ही संस्था पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली काम करते। पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे। जे काही लाभार्थी आहेत त्यांना 100% लाभ त्याच्यामधून मिळाला पाहिजे, अशा एकूण प्रयोजनासाठी अनुलोम पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते। मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर अनुलोमनी किंवा सार्वजनिक आरोग्य विभाग असेल किंवा मुख्यमंत्री सहायता कक्ष असेल यांच्या बरोबरीने अनुलोमनी सहायता करून वारकऱ्यांची चरणसेवा घडली पाहिजे। त्यानिमित्ताने पांडुरंगाची चरणसेवा घडल्याचा एक आविर्भाव ह्या निमित्ताने अनुलोमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात यावा ही एक भावना आपण ठेवून काम करतोय। रामकृष्ण हरी, मी विजय चव्हाण, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा चोपदार। मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने हा जो चरणसेवेचा जो उपक्रम चालू आहे हा अतिशय छान उपक्रम या पालखी सोहळ्यामध्ये यांनी चालू केला आहे। या उपक्रमाबद्दल मी मुख्यमंत्री व आरोग्य विभाग यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो व या पालखी सोहळ्यामध्ये जे थकले भागलेले जे काय वारकरी असतील, माऊलिया माता असतील, यांना सर्वांना आव्हान करतो।